माझ्याबरोबर शरदचंद्र पवार गटाचे आमदार सुनील भुसारा सर आहेत। भुसारा सर, निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच आहे लोकसभेच्या, त्यामध्ये आता निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेत घोषणा करण्याची शक्यता आहे, कसं पाहताय? खरं म्हणजे आतापर्यंत लोकांना अपेक्षा होती की घोषणा होईल, परंतु ती होत नाही। उद्या होईल असं वाटत नाही आम्हाला सुद्धा। या ठिकाणी राहुल गांधी साहेबांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये लाभतोय। आजचा त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही। सर, असं देखील म्हटलं जात आहे, समजा आचारसंहिता उद्या लागू झाली तर परवा तुमच्या इंडिया आघाडीची एक मोठी जाहीर सभा होणार आहे, तुम्हाला तो खर्च दाखवावा लागेल, काय प्रतिक्रिया? नाही, आता असं आहे की हे इलेक्शन जाहीर होल्यानंतरचा विषय आहे। जर झालं तर तो इलेक्शन कॅम्पेनिंगचा भाग आहे, त्याला जशा पद्धतीने त्याचा खर्च दाखवतो आम्ही दाखवू। अजून उमेदवारांनी अर्ज भरल्याची म्हणजे भरलेले नाहीत, त्यामुळे मला वाटतं की जो उमेदवार अर्ज भरल्यानंतरच खर्च दाखवायचा विषय येणार आहे, तोपर्यंत काय खर्चाचा विषय येणार नाही। सर, आता निवडणुका कधीही जाहीर होतील, मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा आहे महाविकास आघाडीमध्ये, तो अजूनही कायम आहे। आजच मुंबईला अंतिम बैठक सुरू आहे आणि संध्याकाळी आमची सुद्धा घोषणा त्या ठिकाणी उमेदवारांची आज होऊन जाईल। तुमच्यासारखीच महायुतीची देखील परिस्थिती आहे, त्यांनी देखील अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही, भाजपने काही 20 उमेदवार जाहीर केले। कसं आव्हान समजताय तुम्ही महायुतीचं महाविकास आघाडी समोर? नाही, यावेळेला महाविकास आघाडीला अतिशय चांगलं अनुकूल वातावरण आहे। आपले सर्व सांगतात की आम्ही 32+ जाऊ, त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आमच्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आहे। तुम्ही वाटच बघत होतात की कधी निवडणुका जाहीर होतात? वाट पाहतोय आम्ही, जनता वाट पाहते। जे काही चाललंय मागच्या 6 वर्षभरामध्ये त्याची जनता वाट पाहते, याचं उत्तर जनता मतपेटीतनं देईल। नक्कीच सर, आपण पाहतोय आता उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे, निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, मात्र या निवडणुकीची घोषणा ही होऊ द्याच, कारण जनता वाट बघते, आम्ही देखील तयार आहोत, असं महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत शरदचंद्र पवार गटाचे सुनील भुसारा त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।